कशाचाही कशाला संबंध लावणार नाही. विवेकाने जगण्याच्या नावाखाली डोळ्यासमोर जे आहे तेही ऍक्सेप्ट करायला तयार नाहीयेस तू. अजित, तू आता माझ्याशी वाद घालत बसू नकोस. तिथे हॉस्पिटलमध्ये तुझी जास्त गरज आहे. स्वामी, कालपर्यंत जी पुष्पा वहिनी मला घरात सगळ्यांची काळजी घेणारी, प्रेम करणारी वाटत होती, तीच आता मला ब्लॅकमेल करते. महेंद्र दादाचा संसार धोक्यात आहे, पण दादा पण तर धड नाही ना. जर हे सगळं वल्लरीला कळलं तर नाही नाही, तिला खूप मोठा धक्का बसेल. भाऊजी, वहिनी मी इथे शैतान मन में आया और शैतान हाजिर भी हो गया, असं झालं का तुमचं? तुमच्या डोळ्यात स्पष्ट दिसते तुमच्या मनात काय चाललंय ते. त्यामुळे यापुढे लक्षात ठेवायचं भाऊजी, माझ्या नवऱ्याचा असा अपमान झाला ना तर वल्लरीला तुमच्याबद्दल सगळं सांगून टाकेन. वहिनी ब्लॅकमेल करताय तुम्ही मला. हे बघा, झाल्या प्रकाराबद्दल मी तुमची माफी मागितली आहे. काय चाललंय तुमचं इथे? काय बोलताय तुम्ही दोघं? वल्लरी, अगं भाऊजी माझी सारखी माफी मागतायत. मी म्हंटल त्यांना, झालं गेलं विसरा आता. मागचं सगळं विसरून गैरसमज दूर करून आता ना नव्यानं सुरुवात करूया, है ना? अरे वा, ही तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आणि आपल्याकडे तर आता चांगलं निमित्त सुद्धा आहे. आपल्या घरी बाप्पाचं आगमन होणार आहे ना. मग आपण आज ना मखर बनवायला सुरुवात करूया काय? सगळेजण एकत्र मिळून मखर बनवूया. हा, हे बेस झालं बघ. चल आपण तयारी करूया. चल चल चला. हर्षित, काय सकाळ सकाळ पसारा काढलायस रे? क्योंकि तेजा तूने ना पूरे घर का कबाड़ खाना बनाए रखा है. अजिबात काही आवरलेलं नुसता पसारा झालाय. ए हॅलो, मी ठेवतेच, कळलं ना? आणि मुळात मी माणूस आहे, रोबोट नाही आहे. आणि एक दिवस असं क्लिअरिंग करून काही होत नाही. रोज करतोस का तुम्हाला मदत या सगळ्यामध्ये? तेजा, आता लॅपटॉप समोर तू बसलीये आणि क्लीनिंग मी करतोय. तुझे ना सिर्फ ऑर्डर देना आता है. ये क्या यार, ये किताबें क्यों खरीद कर रखी है? वाचत तर नाही, नुसती लॅपटॉप समोर बसली असते. ए हॅलो, काही ऑर्डर वगैरे देत नाही मी. आणि मुळात घर आपल्या दोघांचं आहे ना, मग दोघांनी साफ करायला पाहिजे. जबाबदारी वाटून घ्यायची. आता हा, मध्ये तू नव्हतास, इतके दिवस नव्हतास. घराची साफसफाई, घरातलं सगळं काम मीच करत होते की नाही? मग आता तू तेजा, वल्लरी ताईच्या घरी बाप्पा येणार आहे. हा, तो उनके मेहमान हमारे घर भी आएंगे. तर घर जरा स्वच्छ नको का? ये ना यार, काय बसली तू? मदत कर मला. अरे हो, अरे सब काम मुझे करना पड़ रहा है. हर्षित, ऐक ना, काय झालं? हा, अचानक तुझा ओसीडी का जागा होतोय? हे बघ, आता तू करतोच हे सगळं, तर कर ना तूच. म्हणजे आता काम करताना तुझे हात चिखलात ऑलरेडी बरबटलेत. मी कशाला हात घालू ना चिखलात? तू आत्ता कर, पुढच्या वेळेस मी करते. मस्का मत लगाया.
है यार इसमें क्या? ये तेजा है बघ. हे बघू. यार किती मजा करायचो आम्ही 5 जण. हे फोटो बघून ना नॉस्टॅल्जिक व्हायला झालंय खरंच. तेजा यार, हे बघ ना या फोटो मध्ये किती छान दिसते तू. इथे बघ ना, ब्युटिफुल. तेव्हा किती छान दिसायची तू, नाही तर आता. आता काय? हं? नाही तर आता अजून सुंदर दिसते असं म्हणतोय मी. हर्षित तू तू मस्करी बंद करा, मस्करी बंद कर. हे बघ. वाव. हा सेल्फी काढताना आमचा फोटो काढला होता आम्ही टायमर लावून. हा बघ. अजून बघू. हर्षित, हे बघ मला माहिती आहे तुझ्या मनात आता मिठूबद्दल काहीच फिलिंग्स नाहीये, पण माणूस म्हणून तुला कधी प्रश्न नाही पडत का रे की मिठू कुठे असेल, काय करत असेल? हे बघ तेजा, अरे देवा, हे काय आहे? हा काय पसारा मांडून बसलात तुम्ही? हा हर्षित, बघ ना सकाळ सकाळ कसा सगळा पसारा मांडून बसलाय. मी वो काय वल्लरी ताई, बाप्पा आने वाले तर तुमचे मेहमान आमच्याकडे पण येणार ना, म्हणून हे स्वच्छता करतोय सगळी. बाकी काही नाही. हो हो, पण मेहमान यायच्या आधी बाप्पा येणार आहे, त्याची तयारी नको का करायला? डेकोरेशन कोण करणार? चला ना पटकन. कधीपासून फोन करते तुम्हाला, फोन कुठे तुमचा? हो ग वल्लरी, त्या दिवशी आपण जाऊन सगळं सामान आणलं, पण डेकोरेशन वगैरे करायला लागेल ना लवकरात लवकर. एक काम करूया, चल आपण दोघे करूया. चला 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 चला. एक मिनिट, तुम्ही दोघी कुठे चालला? तुम्हाला काय माहितीये का, डेकोरेशन मी करणार आहे ना. हा, एक काम करा, तुम्ही दोघी आज जाऊन चाय प्या. तोपर्यंत मी फटाकन आवरतो, मग आपण तिघही जाऊया. ओके? अहो पण हर्षित लवकर आवरा सगळं. हा चला, उठा 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 उठा, कमॉन गेट अप. चल वल्लरी, तुला चहा बसते, करशील ना? चला. श्री स्वामी समर्थ. अच्युताला वाटता. अजित, थांब पाणी आणते. घे पाणी घे. अजित, आता सांग नक्की काय आहे सिच्युएशन? त्या ड्रायव्हरला फार लागलं नाहीये ना, आणि आपला रघु बरा आहे ना? रघु बरा आहेत, फारसं लागलं नाही त्याला, पण आपलं थोडंसं नुकसान झालंय. नुकसान म्हणजे? अगं, आपल्याला तो भाजीपाला सप्लाय करतो, त्याच्याबरोबर वाद झाला माझा. काय? कशावरून वाद? अगं, त्याचा माणूस दारू पिऊन गाडी चालवत होता. सुनावलं मी त्याला, झालं भांडण. स्वामी, याला काय अर्थ आहे? चूक त्याच्या माणसाची आणि भांडला तुझ्याशी, हे बरोबर नाहीये ना. अजित,
अजून काही प्रॉब्लेम आहे का? तू काहीच बोलत का नाही आहेस? अगं आपला हॉटेल व्यवसाय आहे. आणि आताच एका वेंडर बरोबर भांडण झालं माझं. आता एका रात्रीत सप्लाय कोण पुरवेल मला कळत नाही. या तुला ते महेंद्र दादा माहिती आहेत ना, वल्लरीचे मोठे धीर? त्यांनी आत्ताच भाजीचा व्यवसाय चालू केलाय असं ती म्हणत होती. तर त्यांच्याशी बोलून बघायचं. हा, तुझ्याकडे लगेचच सोल्युशन असतात तर ना. सकाळसाठी सॉरी. इट्स ओके. मी पण सॉरी. नामस्मरण झालंय ना? नाही ज्वालाशेठ, वल्लरीला अजून काही कळलेलं नाहीये. तुमच्या सांगण्याप्रमाणे त्या दौलत सोनवणे आणि त्याच्या सुनेला आपण पैसे देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी ती ऑफर नाकारली. आता पुढे नेमकं काय करायचं याचा विचार करावा लागेल. मी बघतो. तेजाताई, मी काय म्हणतो तुम्हाला, आपण काय मनोज यार, किस किस ख्यालों में खोए हो यार. अरे हर्षित, तेजाताई तुम्ही पण? मग तुम्ही इथे का असे बसलात? काय नाही, सहज बसलो होतो. मनोज यार, तू इथे असं सहज बसणार तर मग डेकोरेशनची तयारी कोण करणार? कोण करणार म्हणजे? आपण सगळे मिळून करणार. यावेळी ना काहीतरी भन्नाट आयडिया शोधून काढूया, मज्जा करूया. मी काय म्हणतो तेजाताई, तुम्हीच काहीतरी युनिक आयडिया सुचवा ना, आपण सगळे मिळून करूया. एक मिनिट. बरं, तुम्ही जे काही ठरवाल ते इको फ्रेंडलीच असायला हवं. बाप्पाच्या डेकोरेशन मध्ये सगळ्या गोष्टी नैसर्गिक असायला हव्या. प्लास्टिकचा वापर नको. वल्लरी, आता हर्षित सगळी डेकोरेशनची तयारी करणार आहे, म्हणजे ते इको फ्रेंडलीच असणार ना. ताई, बरं आणखीन एक गोष्ट, म्हणजे डेकोरेशन कसं करायचं ह्याचं थोडंफार डिस्कशन माझं प्रेरणाताईंसोबत झालंय. काय? तुमच्या दोघींचं बोलणं झालं आणि तुम्हाला सांगितलं नाहीस? आम्हाला कोणालाच सांगितलं नाहीस का? हा यार, सॉरी. तुम्हाला सांगायचं राहिलं माझ्याकडून, चूक झाली माझी, खरंच सॉरी तेजाताई. बरं, आता सांगते. वल्लू, मस्त आयडिया आहे.